सगळेच मान्यवर आहे, 50-100 नाव घ्यावं लागतील मला, आणि खाली अनेक मान्यवर बसलेले जागा नसल्यामुळे. संजू दादा तर आहेत, चंदू भास्करने अशी बॅटिंग केली, आता प्रमोशन करायला काय हरकत असं वाटतंय मला. परमिशन व्हायलाच पाहिजे. सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, माझी निवडणूक आता संपलेली आहे. आता तुमची बारी आहे. मी माझ्या निवडणुकीला एकही दिवस आलो नाही मतदारसंघामध्ये, तुमच्या निवडणुकीला सुद्धा येणार नाही, चालेल. आता मी माझ्या निवडणुकीला तुमच्या आणि कशाला येऊ. अच्छा, सगळी जबाबदारी मी घेऊ, तुम्ही काहीच करत नाही. चला, आपण खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले. खरं म्हणजे मी एकही दिवस मतदारसंघामध्ये आलो नाही, म्हणजे जाहीर सभा घेतली नाही, कुठे रॅली गेली नाही, कुठल्या एखाद्या गावामध्ये येऊन आपण मोठी रॅली करून 1000-2000 फिरलो नाही, कुठे नाही. आपण सगळीकडे फिरलात. साधना माझं आणि बायको आपल्यासोबत त्या ठिकाणी सगळेच गाव फिरली. नंतर तिला खूप पायाचा त्रास झाला. आता ऑपरेशनची वेळ आलेली आहे. 2-4-8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तो भाग वेगळा आहे. पण सगळे गावं 100% गावं आपण फिरला. साधनाच्या ठिकाणी फिरली तरी त्यामुळे आपल्याला ते यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आपण मला सांगतो ना की आपल्याला थोडे मतं कमी पडले. हां, थोडे मतं आपल्याला कमी पडले. पण आतापर्यंत मी आपल्याला इतिहास सांगेन. पहिल्या निवडणुकीला आपल्याला 9,000चं लीड होतं. दुसऱ्याला सुद्धा 13,000चं लीड पडलं होतं. नंतर काही ते 16-17चं पडलं. म्हणजे आपल्याला आतापर्यंत सगळ्यात उच्चांक किती झाला? हो, 37,000. हो, मतं वाढली आपली. पण आपल्याला आतापर्यंत जे लीड मिळालं ते 37,000 त्यावर कधीच मिळालेलं नाही. आपल्या तालुक्याची रचना सामाजिक असेल, भौगोलिक असेल, ही अशी आहे की आपण फार मताने येऊ शकत नाही निवडून. ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत मागच्या वेळेस 14 मी मंत्री होतो, एवढे कामं आपण केलेत. पण त्यावेळेला आपण 36-37च्या जवळपास आपण त्या ठिकाणी गेलेलो होतो. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेला आपणही म्हटलं होतं ते म्हणावंही लागतं, सगळ्यात जास्त लीड घेऊ, उच्चांक करू. पण मलाही कल्पना होती काय होणार आहे काय नाही, काही हरकत नाही. त्याच्यामुळे फार कुणावर राग करण्याची गरज नाही. परिस्थिती बदलत राहते प्रत्येक निवडणुकीला. आज काय तर उद्या काय असतं. काल खोडके सर आपल्याबरोबर होते, ते आपल्यातून तिकडे गेले. परिस्थिती बदलत असते. दादा तिकडे होते, आपल्या विरोधात इतके टर्म लढलेत. प्रदीप बोलोडा आपल्याबरोबर आले, दादा आपल्याबरोबर आले, कैलास पाटील, कमलाकर पाटील या ठिकाणी बसलेत, त्यांच्या गावचे पाळदीचे, ते आपल्यामध्ये या ठिकाणी आलेत. अनेक लोक आहेत. कोण सरपंच थोडी झाले तर नव्हे करू नका. त्याचं प्रमोशन करायच्या वेळेला म्हणत नव्हे, प्रमोशन करायच्या वेळेला म्हणत तुम्ही नव्हे तर थांबू घ्यायला उद्याला संधी द्या. त्या राजकारणामध्ये सगळं आपल्याला एकूण परिवार चालावं लागतं. राजू पाटील असतील, आपण आले नाही का, सगळे आले आपल्या, आणि सगळे आपल्यामध्ये एकरूप झालेत. आपण एकत्र झालो होतो. आणि 7व्यांदा मित्र ही सोपी गोष्ट नाही आहे. 7व्यांदा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. भाजपमध्ये आम्ही एक घडत असे आहोत 7व्यांदा या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. 7 वेळा सतत निवडून येणं हे खूप कठीण आहे. आणि मी आपल्याला दाव्याला सांगतो की मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं फॉर्म भरताना की मी आता मतदारसंघात येणार नाही, एक जाहीर सभा घेणार नाही, एक रॅली काढणार नाही. मी सांगतो महाराष्ट्रात नाही, उभ्या देशामध्ये असा कोणताच उमेदवार नसेल की तो एकही सभा त्याच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेत नाही. एकही नाही. मला दिल्लीपासून माझं सगळं कौतुक करतात, महाराष्ट्रात कौतुक करतात की बाबा हे कसं काय. पण जाहीर सभा म्हणजे माझी नाही, कोणाचीच नाही.
इथे पवार साहेब येऊन गेले, इथे कोल्हे साहेब येऊन गेले, काही आपले मुस्लिम नेते येऊन गेले, काही या ठिकाणी आपले पूर्व ईस्ट ते पण म्हणे पाऊंडर्स टाकतो, त्यांनी 4-5 सभा घेतल्या. म्हणे तुम्ही घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, इथेच खाट टाकून झोपाय सांगितलं तुम्ही त्या चौकामध्ये. मी शेवटचा एकच दिवस येईन आणि तुमची खाटच पडून जाईल म्हटलं. मी 18 तारखेला प्रचार संपला तेव्हा हेलिकॉप्टरने इथे आलो, डायरेक्ट मुक्ताईनगरला गेलो. एका रात्रीभर खाट पडून टाकली आपण. काय अवस्था झाली आज, किती वाईट अवस्था आहे. तुम्ही ऐकलं ना सगळं, बघितलं ना. काय म्हणजे इथे पक्षापेक्षा कोणी मोठं नाही आहे, इथे सगळ्यात मोठा पक्ष आहे. पक्ष आहे म्हणून आपण आहोत. पक्षाला जो गेला तो संपला. देशभरातली उदाहरणं आहेत, राज्यभरातली उदाहरणं आहेत. ज्या वेळेला लोकांना असं वाटतं, काही काही लोकांना की काय होईल, लोकसभेत असं विधानसभेत काय होईल, त्यामुळे काही नेते आपले गेले सोडून, राज्यामधले गेले सोडून, काही नाही. आता रडतायत, आता परत घ्या म्हणता. अरे म्हटलं हे काय घ्या द्या घ्या जा हे काय, असं नाही झालं. तालुक्यामध्ये सुद्धा मोठी लाईन, जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे येत आहेत, घ्या परत घ्या इकडे. ठीक आहे, राजकारण आहे, या गोष्टी चालू राहतील, येणं जाणं चालू राहतील, पण पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. मला असं पक्षाशी तुम्ही एकनिष्ठ राहा, निश्चित त्याचा फायदा आपल्याला नेहमी होतो. ज्यांना असं वाटलं की मी म्हणजे पक्ष आहे, मी पक्षापेक्षा मोठा आहे, त्याची हालत अशी होती. मी अशी म्हटलं की समजून जायचं, मी घडी नाव घेणार नाही. हॅलो पण तिथं या तालुक्यामध्ये आपण सगळे एकत्रित आहोत, संघटित आहोत. इतके वर्ष आपण काम करतो आहोत. इथे सगळ्या जिल्हा परिषद दारांसहित आपल्या आहेत, पंचायत समिती आपल्या सगळ्या 100% जागा आहेत, शेतकरी संघ असेल, मार्केट कमिटी असेल, सुरेश डॉक्टरचा देखरेख संघ आहे, तो सुद्धा सगळं आपला. नगरपालिका सुद्धा 100% आपली आहे, शेंदूरची नगरपालिका सुद्धा 100% आपली आहे. विरोधकांना इथे कुठे पाय ठेवायला सुद्धा वाव आहे का? नाही. आज तालुक्यामध्ये 96 सोसायट्या असतील तर 85 सोसायट्या आपल्या आहेत, भाजपच्या आहेत. ग्रामपंचायत सुद्धा 90% आपल्या आहेत. काहीच नाही कुठे समोर, सगळं मैदान साफ आहे. हे का होतं, ते कशामुळे होतं? मला वाटतं राज्यामध्ये असा प्रकार जो आपल्या तालुक्यामध्ये तो इतरत्र कुठेही नाही. आपण राज्यामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये 100% आहोत आणि आपला नंबर 1 आहे या बाबतीमध्ये, 1 नंबर आपला या राज्यामध्ये. आणि तुमच्यामुळे, ते की माझ्या एकट्यामुळे नाही. मी आता तर बाहेर मला फिरावं लागतं, जावं लागतं, पूर्ण महाराष्ट्रभर बघावं लागतं. दादांनी सांगितलं आता आपण 47 पैकी 44 जागा त्या फक्त 5 जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात. मी लातूर जाण्याचं सांगत नाही, तिथेही 90% रिझल्ट लागला, 80% लागला. तिथे मला 2-2 दिवस जावं लागलं. पण इथे आपण उत्तर महाराष्ट्रात एक मालेगावची जागा सोडली, एक राम शिंदे आपल्या आमदार सभापती त्यांची जागा सोडली, आणि एक श्रीरामपूरची जागा सोडली. तिकीट द्यायला चुकलं माझं, ऐकलं नाही. ती जागा जर सोडली तर आपण 44 जागा त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हाती जिंकलेल्या आहेत. युतीच्या आपली जबाबदारी युतीची होती, फक्त भाजपची नव्हती. आणि मी वरती शब्द दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 हा उत्तर महाराष्ट्र राहील. आणि आपण ते सगळं घडून दाखवलं, आपण ते करून दाखवलं. हे फक्त आपल्यामुळे झालं, कार्यकर्त्यामुळे झालं, आपल्या जिद्दीमुळे झालं, आपल्या काम करण्याची प्रामाणिकता आहे त्यामुळे झालं. काही लोक आहेत आपले डोळे एकदम तेज येतं, कारण 35 वर्ष झाले तर काही म्हणजे इथून माणूस तिकडे काय करतोय ते मला इथून कळतं. तो माझ्याजवळ काय बोलतोय, त्याच्या बोटात काय, पोटात काय, त्याच्या ओठात काय, हे आपल्याला बरोबर कळतं. त्याच्यामुळे माणूस समोरून किती बी शपथा घेत असला, सांगत असला की असं तसं तसं मला माहिती आहे काय, पण त्याला समजलं की त्याला भाऊला, त्याला वाटतं भाऊ काय ऐकून घेतो आपला. एकदा म्हणजे मग भाऊले कसं आपण बोलवतोय असं कोणा कोणाला वाटतं, पण तसं समजण्याचंही कारण नाही. आहेत ते लोक आणि असतात निवडणूक राजकारणामध्ये तर हे चालून जातं.
ते चालणार आहे. पण ते मला कळतं, आपल्या काही कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना कळतं की मग काय चाललंय, काय करतोय, काय नाही करतोय, याने काय केलंय. काही लोकांच्या मध्ये फोन आले तर आम्ही बोलून दाखवलं. अरे म्हटलं तू फार मेल घे, तू जरा आराम कर म्हटलं, तू 4-8 दिवस फार घाई करू नको. भाऊ सत्काराला भेटायला अरे म्हटलं तू खूप चुकलाय म्हटलं. तर ते कळतं की भाऊ काय म्हणताय म्हणून. खरंच 100% कळालं की भाऊ असं काय म्हणताय, फार थकलाय, तू आराम कर, लय मेहनत घेतली तुला. पण 7व्यांना आपण या ठिकाणी निवडून आलो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि निवडून आलो, सरकारही आपलं आलं, ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला, मंत्रिमंडळही झालं. मंत्रिमंडळाच्या वेळेला आमच्या टी व्हीवरच्या मित्रांनी जरा लावलं होतं, प्रदेश अध्यक्ष होणार, संघटनेची जबाबदारी येणार, प्रदेश अध्यक्ष होणार, त्यामुळे अनेक लोक दाबदूब. पण प्रदेश अध्यक्ष पद खूप मोठं आहे. तुम्ही बघता रोज टीव्हीवर येतं पडतं किती प्रदेश. आता बावनकुळे साहेब आहेत, रोज टीव्हीवर राहतात की नाही. मग मी टीव्हीवर आलो, तुम्हाला काय वाईट वाटत होतं. आता मी मंत्री झालो की तुम्ही कामं करत होता, मी अध्यक्ष झालो असतो तर मी पक्षाचं काम करायचं होतं. हो. तर अनेक लोकांना असं वाटत होतं, अनेक फोन येते, नाही हो भाऊ आपलं आपलं मंत्रिपद बरं आहे, आपल्याला कामं करणे, केवढे कामं झाले. खरं आहे, ग्रामविकास मंत्री असताना मला वाटतं आपण खूप मोठ्या कामाचा डोंगर या तालुक्यामध्ये केलेला आहे. खूप कामं आपण त्या ठिकाणी. मागे जलसंपदा मंत्री असताना सुद्धा आपण त्या खात्यातून खूप मोठा आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला न्याय दिलेला आहे. आणि सगळ्यांना असं वाटत होतं खात्याच्या बाबतीत, भाऊ हे खातं आपल्याला परत भेटलं पाहिजे, जलसंपदा खातं परत भेटलं पाहिजे. सगळ्यांची एकच मागणी होती की काही करा, हा तालुका 100% हिरवा करा, 100% शेतकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं. आणि तेव्हा शक्य होतं जेव्हा हे खातं आपल्याकडे येईल. आणि बघा योग केवढा मोठा, हा नशिबाचा भाग आहे माझ्याही आणि तालुक्यावासियांचाही. म्हणजे मी जिल्ह्यालाही नाही देणार आहे, राज्यालाही नाही देणार आहे, मुंबईपासून, सबर्बनपासून, सगळ्या MMR रिजनपासून मला सगळ्यांना आता नाही तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे मुंबईची. आता ते सगळे राहिलेले प्रकल्प आहेत, खूप मोठे आहेत, ते सगळे पूर्ण करायचे आहेत. विदर्भामध्ये पाणी द्यायचं आहे, एकच प्रकल्प आमचा सुरू होणार, त्याच्यावर अभ्यास 300 कोटीचं नुसतं सर्वेचं टेंडर आम्ही दिलेलं आहे. 85,000 कोटी रुपयाचा एकच नदी जोड प्रकल्प आहे. फक्त एकच नदी अशी ओळखण्याची आहे, 85,000 कोटी रुपये एकाच नदीला खर्च लागणार आहे. आणि असे लाख कोटींचे कामं या खात्यामध्ये आता माझ्याकडे. तापी महामंडळ आपल्याकडे झालं, विभाजन झालं, पश्चिम महाराष्ट्र तिकडे गेला, मराठवाडा तिकडे गेला. पण या 3 महामंडळामध्ये एवढी कामं आहेत की ती एका मंत्र्याकडून सुद्धा आवडली जाणार नाही, एवढी मोठी कामं आहेत. आणि त्यात आपला भाग जो आहे तापी आहे, यालाही आपल्याला न्याय द्यायचा आहे. अनेक प्रकल्प राहिलेले आहेत. बोदवडचे 2 प्रकल्प आपण आता सुरू केले इलेक्शनच्या तोंडावर, त्यांना पैसे द्यायचे आहेत. ते आले की आपला इकडचा पूर्वेकडचा भाग जो आहे सगळा हा सगळा इरिगेटेड होणार आहे. सगळा तुमचं राजनीपासून बेटारपासून सगळ्यांना पाणी मिळणार आहे, कुठेच तुम्ही तर खाली राहणार नाही. इकडे आपण आता वाघूर घेतला, 4,500 शेततळे, त्याच्याला सुरुवात केली. परत फोटो पाहिला असेल माझा, मी तळे पाहतोय, सगळे मशीन लागलेत. 65 मशीन आता 45-40 आलं तर 65 मशीन यात रात्रंदिवस काम करणार आहेत, शेततळे करणार आहेत. 4,500 शेतकऱ्यांना आपण तळे देतो, 24 तास त्याला पाणी मिळणार आहे. धरणातलं बटन दाबलं कोणाचं कमी आहे, दाबायचं बटन, प्रत्येकाची वेगवेगळे लाईन आहेत, दाबायचं बटन, कमी झालं का पाणी, मला पाणी संपलं, जो बटन दाबलं की त्याच्या तळ्यामध्ये पूर्ण पाणी, सगळे तळे भरले जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय असेल, शेतीला पाणी मिळेल, गाई म्हशी आपल्याला गुरं पाळता येतील, दुग्धुक्त होईल, चारा होईल. पण त्याहीपेक्षा त्या शेततळ्यामध्ये आपण जे मासे पाळणार आहोत, मत्स्यपालन करणार आहोत, त्याचं उत्पन्न आपल्या शेताच्या उत्पन्नापेक्षा जवळपास 4 पट जास्त आहे, 4 पट जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्याला ज्याच्या शेतामध्ये तळं आहे, आता त्याला बघण्याचीच गरज नाही. तुम्हाला सांगतो, मस्त बी जाणून सोडलं जाईल, तरी ते सोडायचं, त्याचे मोठे करायचे मासे, वर्ष मधामध्ये ते विक्रीला सुरुवात होईल आणि त्याचं उत्पन्न एवढ्या लाखात येईल की आपण विचारसुद्धा करणार नाही. अशा पद्धतीने देशातला एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. देशामध्ये असं कुठेच नाही आहे की धरणातून पाणी डायरेक्ट शेततळ्यामध्ये जात आहे म्हणून, असं कुठेच नाही. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. ते केलं. भागपूर
750 कोटी रुपयाचं टेंडर या महिनाभरामध्ये आपण या ठिकाणी काढतोय, एका महिन्यामध्ये या ठिकाणी काढतोय. आणि त्यामुळे आपला सगळा पौरचा भाग, शेंदुडीचा भाग, लोहाऱ्यातला भाग, हा सगळा भाग आता आपण पूर्ण सगळे तलाव आपण, जसं आपण शेततळे म्हणणार आहे, तुमच्या तलावातले पाणी संपले की लगेच तलावावर पाणी टाकणार. मे मध्ये